नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो, ज्या क्षणाची आपण इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो, अगदी तो क्षण आपल्यासमोर आलेला आहे. म्हणजे आता आपल्या रमाला खरं सत्य काय आहे तर त्या ह्या माहीने सर्व सत्य सांगितलेलं आहे आणि अगदी मदतीसाठी देवासारखी धावून माही तेथे आलेली आहे आणि सर्व सत्य ती आता सांगते. अक्षयबद्दल जो गैरसमज देविका आणि नीलने केलेला असतो तर सर्व काही गैरसमज आता माही दूर करते आणि ह्या संकटातून आपल्या रमाला ती वाचवायला येते. तेव्हा आता जे काही रमाला प्रश्न पडलेले असतात आणि ते तुम्हा आणि आम्हाला सुद्धा प्रश्न पडलेले आहे तर त्या खऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं माहीने आता सोडवलेली असतात. म्हणजे आता जेव्हा माही ही रमाला सोडवायला येते, रमाला सोडवते, रमाला आता खूप आनंद होतो. तेव्हा रमा आता एकटक तिच्याकडे बघत असते. रमाला आता याचा अर्थ कळत नाही की ही मुलगी कोण असेल की हुबेहूब ती आता माझ्यासारखीच दिसते. ती सारखी आता आपल्या चेहऱ्याकडे पाहते, आपल्या चेहऱ्याला हात लावून चेक करते आणि आता माहीच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघत असते. तेव्हा रमा आता माहीला विचारते की तू कोण आहेस, तर माही म्हणते की मी माही. तेव्हा आता माही म्हटल्यानंतर रमा आता तिच्या जवळ येते आणि तिच्या गोल भोवती गिरक्या घालते आणि तिच्याकडे एकटक सारखी बघत असते. तेव्हा आता माही म्हणते की हे पग, जरी ही रमा आणि माही वेगवेगळ्या असतील तरी सुद्धा त्या एकत्र आल्यानंतर वाईट लोकांना असं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, राईट त्यांना संपवल्याशिवाय त्या राहणार नाहीत. तेव्हा मात्र आता माही असं म्हटल्यानंतर रमा तिच्याकडे एकटक बघत असते आणि म्हणते की अगं तू तर हुबेहूब माझ्यासारखी दिसतेच ग. तेव्हा आता माही म्हणते की म्हणूनच तर नियतीने आपल्या जागा बदलल्यात. रमाच्या काही लक्षात येत नाही. रमा म्हणते की म्हणजे काय, खरंच मला हे सर्व काय घडतं हे नाही कळत. तेव्हा मात्र आता माही म्हणते की कमॉन रमा, अगं मला असं समोर बघितल्यानंतर तुला खरंच कळत नाही का नक्की काय आहे ते. रमा म्हणते की अगं खरंच नाही कळत ना गं. तेव्हा आता माही सांगते की मी माही देविकाची मुलगी. तर आता देविकाची मुलगी म्हटल्यानंतर आता रमाला धक्का बस. माही म्हणते की नीलची गर्लफ्रेंड जी तुझ्यासारखी दिसते आणि तू रमा अक्षयची बायको जी माझ्यासारखी दिसते ते, आणि कळतंय ना तुला आता तरी काय चालले ते. अगं इतक्या दिवस मी रमा बनून तुझ्या अक्षय सोबत राहत होते त्यांच्या घरी, मुकादमांच्या घरी. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर रमाला आणखीनच धक्का बसतो आणि तुला मात्र आता माही बनून येथे किडनॅप करून येथे आणले आले या घरामध्ये. कारण देविकाला मात्र माझी ती सावत्र आई आहे, तिला माझ्या नावावरची प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घ्यायची होती. तेव्हा आता रमा म्हणते की काय बोलतेस, तर माही म्हणते की यस, आणि आता तरी तुला कळते ना नक्की काय आहे. तेव्हा ते ऐकून आता रमाच्या लक्षात येते. रमा म्हणते की हे बघा, म्हणजे यांनी दुसरं लग्न नाही केलेलं, तर यांचं फक्त माझ्यावर प्रेम आहे. तेव्हा आता माही म्हणते की हो, अक्षयचं फक्त आणि फक्त रमावरच प्रेम आहे. ते ऐकून मात्र आता माहीला खूप असा आनंद होतो, तर रमाला सुद्धा खूप आनंद होतो. आणि हे बघ अगं, ते प्रेम तुझ्यावरती अगं अक्षयचं कायम राहील. तेव्हा रमाला इतका आनंद होतो, आनंद अश्रू तिच्या डोळ्यामध्ये येतात. ती अगदी देवाला नमस्कार करते. तेव्हा आता रमा तिला विचारते की परंतु तू येथे कशी आलीस. तेव्हा मात्र आता माही तेथे कशी आली याबद्दल सर्व काही आता माही रमाला सांगणार असते. कारण जेव्हा पाटील मॅडमने आता ह्या माहीला पकडलेलं असतं रमा म्हणून, आणि तेव्हा जो काही घडलेला प्रकार आहे तो सर्व आता माही बरोबर आहे तो रमाला ती सांगते. तेव्हा आता माहीने पाटील मॅडम सोबत नाटक केलेलं असतं, कारण माहीने सर्व काही ओळखलेलं असतं की यांनी मला म्हणून रमालाच पकडलेलं आहे. तेव्हा आता ती पाटील मॅडमला खोटं म्हणते की हे बघा, मी थोडी क्रॅक नाही तर भरपूर क्रॅक आहे. नील अगदी बरोबर सांगतो, मी तुम्हाला दाखवू का मी कशी क्रॅक आहे ते. माही तिला म्हणते की सांगते की नाही तर मी तुझा गळा दाबेल, म्हणून ती पाटील मॅडमला अगदी इतका त्रास देते. तेव्हा आता माहीने हातामध्ये दगड उचललेला असतो. ती दगड उचलून म्हणते की तुला माहिती नाही की माझा नेम किती आता इतका सॉलिड आहे, इतका सॉलिड आहे, कारण तू आजपर्यंत कधीही चुकलेला नाही. एकतर तुझा डोळा फुटेल किंवा डोकं फुटेल, आणि जर तुझा एक डोळा फुटला तर तू एका डोळ्याने मात्र चोराला कशी पकडशील बरं. त्यामुळे ह्या दगडाने मी तुला मारू का, म्हणून तो दगड तिच्यावर उगारते. तेव्हा पाटील मॅडम तर खूप घाबरतात आणि म्हणते की अरे बापरे, ही पोरगी थोडी नाही तर जास्तच क्रॅक आहे. तेव्हा माही म्हणते की एक्झॅक्टली, तर पाटील मॅडम म्हणतात की हिला जर जास्त टॉर्चर केलं तर ही स्वतःच्या जीवाचं सुद्धा बरं वाईट करेल, त्यामुळे मला मात्र इथून गेलं पाहिजे. म्हणून पाटील मॅडम खूप घाबरते आणि तेथून पळ काढते. तर माही हातामध्ये दगड अगदी तिच्यावर उगारून म्हणते की गो गो, इथून गो. तेव्हा आता तेथील आजूबाजूचे जे लोक जमलेले आहेत ते मात्र आता माहीकडे बघत असतात. तेव्हा आता माही तो दगड फेकून देते आणि लगेच तेथून पळ काढ. पुढे आल्यानंतर मात्र आता ती पाटील मॅडमच्या बोलण्याचा विचार करते की ती मॅडम मला सांगत होती की नील शेलार एक इन्स्पेक्टर आहे आणि
आणि नीलने मला याबद्दल कधीच सांगितलेले नव्हते. म्हणजे आता तिने मला ओळखले, म्हणजे तो नक्की रमाला त्रास देतोय. जेलमध्ये टाकले आणि रमाला आश्रमात नेऊन सोडले. रमा मात्र बिचारी जिवंत आहे आणि ती नील आणि देविका यांच्या ताब्यात आहे. हे सर्व काही आता माहीच्या लक्षात येते आणि ती लोक तिला त्रास देत असतील आणि मी आता इमॅजिन करू शकते की रमाची अवस्था आता यावेळेस काय असेल. आणि हे सर्व माझ्यासाठी नवीन आहे आणि ही कोण लोक आहेत की मी त्यांना नाही ओळखत. आणि खरंच हे नील आणि देविका असं कसं वाचू शकतात म्हणजे वागू शकतात. खरंच या दोघांना धडा तर शिकवायला हवा, परंतु त्या अगोदर मात्र आता मला रमाला त्यांच्या ताब्यातून वाचवायला हवं. जे काही चालू आहे ते पूर्णपणे गडबड आहे. हा सर्व घाणेरडा एक प्रकार आहे आणि हे सगळं मला शोधून जर काढायचं असेल तर मला घरातून बाहेर पडावंच लागेल. परंतु आता मात्र घरातून बाहेर पडण्यासाठी अक्षयला मी असं काय कारण सांगू की नक्की मला बाहेर का जायचं आहे. तेव्हा आता माही घरी निघून येते आणि घरी आल्यानंतर मात्र ती या सर्व गोष्टीचा आता एकदा पुन्हा विचार करत असते. आणि आता ती जेव्हा आता रूम मध्ये असते आणि अक्षयचा जेव्हा एक असा समुद्र तीरावर बसलेला फोटो वर भिंतीवर लावलेला असतो, ती सारखं आता त्या फोटोकडे बघत असतात. तिचे डोळे अगदी भरून आलेले असतात आणि तेवढ्यात अक्षय आतमध्ये येतो. तेव्हा अक्षय आतमध्ये आल्यानंतर तिचे डोळे अगदी आपल्या हाताने तो बंद करतो आणि झाकून घेऊन तो आता रमाला म्हणतो की तुझ्यासाठी एक छान असं सरप्राईज आहे. आता पाडवा येतोय ना, तेव्हा आता माही आता अक्षयच्या हातावरून हात फिरवते आणि तेव्हा अक्षयने मात्र आता छान अशी मस्त एक साडी आणि पायातील पैंजण आता आणलेले असतात. आता माही ते सर्व काही उचकून पाहते आणि अक्षय तिला विचारत असतो की आवडले का. तेव्हा आता माहीचे डोळे अगदी भरून आलेले असतात आणि ती अक्षयला फक्त हो म्हणून मान डोलावते. तेव्हा अक्षय आता तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतो. माझ्या स्पेशल रमासाठी स्पेशल हे गिफ्ट असते. तेव्हा माही म्हणते की आवडले आणि खरंच मला आज इतकं छान वाटतंय तुमचं हे गिफ्ट बघून, मला खूप आनंद झालेला आहे. तेव्हा आता अक्षय जेव्हा माहीच्या डोळ्यामध्ये पाणी बघतो आणि विचारतो की काय ग काय झाले, तू का रडतेस आज. तेव्हा आता माही म्हणते की हो ते असंच डोळ्यामध्ये पाणी आले आणि मला हे बघा अजून तुमच्याकडून काहीतरी असं एक हवं आहे. तेव्हा अक्षय हसून म्हणतो की अगं असं काय बोलतेस, आणि हे बघ कुठल्याही आता एका मुलीचा तिच्या वडिलांनंतर तिचा नवराच एक असतो की हक्काने ती त्याच्याकडे काही पण मागू शकते, त्याला काही पण विचारू शकते आणि मग बोल की तुला काय हवं आहे. तेव्हा माही म्हणते की हो मला 3 दिवस बाहेर जायचं आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की चला आता कुठे जायचं आहे. अक्षयला वाटतं की आता आपल्या दोघांनाच जायचं. तेव्हा माही म्हणते की अहो तसं नाही, मला आईकडे जायचं आहे माहेरी. तेव्हा अक्षय लगेच आता माहीने असं विचारल्यानंतर काय ग काय झाले, आईची तब्येत तर बरी आहे ना. तेव्हा आता माही म्हणते की हो बरी आहे, परंतु मावशी मला असं सांगत होती की तिला जरा एकटं वाटतंय. मावशीचा फोन आला होता, तिला काळजी वाटते आणि हेच बघा अहो लग्न झाल्यापासून मी इकडेच आहे, मी तर घरी सुद्धा जात नाही आणि खरंच इकडे आल्यानंतर मी किती इकडे रमले हो. गेले तर मी सकाळी जाते आणि संध्याकाळी परतच येते, म्हणून म्हटलं की तिकडे जाऊन यावं, कारण आई बरोबर थोडासा वेळ मला घालवायचा आहे. मग जाऊ का मी 1-2 दिवस. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ठीक आहे, कारण अक्षयला हा निर्णय काही पटलेला नसतो. तेव्हा आता माही म्हणते की हो गुढीपाडव्याला मी परत आपल्या घरी येते. तेव्हा आता अक्षय भयंकर चिडलेला असतो. अक्षय म्हणतो की काय बोलते हे तरी तुला कळते का, सण तोंडावर आला आणि ह्या मुलीला बाहेर जायचे. अगं तू काय म्हणतेस, येथे सासरी थांबून सण साजरा करावा असं नाही का वाटत तुला, आणि काय त्याची तयारी नाही का. तेव्हा आता माही आणखीनच रडत असते. माही म्हणते की अहो तसं नाही, परंतु प्लीज मला 2-3 दिवस जाऊन द्या ना. तेव्हा अक्षय म्हणतो आणि रिक्वेस्ट कशाला करतेस, आणि काय बाहेर जायचं म्हणून रिक्वेस्ट करते, काय आहे ते हक्काने बोल. अक्षय आता मुद्दाम असं ओरडण्याचं नाटक करतो. हक्काने विचार, हक्काने सांग मला जायचं आहे म्हणून. तेव्हा आता माहीला रडता रडता हसू सुद्धा येतं. तर अक्षय हसून म्हणतो की अगं हक्काने सांग की मला जायचे आहे म्हणून. तेव्हा मात्र आता माही डोळ्यातील पाणी पुसते आणि हसून म्हणते की बरं, आणि अक्षयला म्हणते की हक्काने मला माझ्या आईकडे जायचं आहे 3 दिवस, मी जाणार म्हणजे जाणार, तुम्ही मला इथे नाही थांबू शकत, कळले ना. तेव्हा अक्षय म्हणतो की आता कसं, आणि जा बरं तू. अगं हे 3 दिवस काय, महिन्यातील कितीही दिवस तू जाऊ शकते. अगं ते घर तुझे आहे, ती आई तुझी आहे, आणि मी कोण तुला परवानगी देणारा किंवा नाकारणारा. आणि आपल्या हाताने तिच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि गुढीपाडव्याला परत ये असं म्हणतो. तेव्हा आता माहीला इतका आनंद होतो. माही लगेच आता अक्षयला प्रेमाची मिठी मारते. अगदी अक्षय सुद्धा माहीला जवळ घेतो. दोघेही आता एकमेकांना अगदी घट्ट मिठी मारून भेटतात. तर आता माहीला जाण्याची 3 दिवस
अक्षयने परवानगी दिलेली आहे म्हणून आता माहीला रमाला वाचवायला जायचं असतं। तेव्हा माहीला आतापर्यंत कधीही असं प्रेम कधीच भेटले नव्हते। नीलने सुद्धा माहीवर असं खरं प्रेम कधीही केलं नव्हतं आणि जे प्रेम तिला मुकादमांच्या घरात आता मिळालेले असते आणि अक्षयने सुद्धा अगदी खरं प्रेम तिला दिलेलं असतं एक रमा समजून। तेव्हा तिला खरंच डोळ्यामध्ये पाणी येत असतं। तिचं जे काही अश्रू आहे तिला ते अनावर होतं। माहीने ठरवलेलं असतं की आता मात्र ह्या गुढीपाडव्याला अक्षयची रमा त्यांच्या सोबत असेल आणि ती आता अक्षयला म्हणते की गुढीपाडव्याला तुमची रमा तुमच्या सोबत असेल। यापुढे मात्र ती आता अक्षय आणि रमा या दोघांना एकत्र आणणार असते आणि आता ही अक्षय आणि तिची शेवटची भेट असणार असते कारण ती आता रमाला अक्षयच्या म्हणजे जीवनामध्ये आयुष्यामध्ये खऱ्या रमाला घेऊन येणार असते असं तिने आता नैनाच्या सांगण्यावरून सर्व काही ठरवलेलं असतं। आणि रमाला वाचवायला ती आता तेथून त्या घरातून 3 दिवस बाहेर पडते। आईच्या घरी जायचं आहे असं कारण सांग आता तिने पूर्ण काही लुक आपला बदललेला असतो। पूर्वी आता रमाचा तो लुक काढून साडी वगैरे काढून तिने ड्रेस घातलेला असतो। फॅन्सी ड्रेसमध्ये ती असते आणि आता तिने भेटायला मात्र आता सीमाला रूममध्ये बोलावलेलं असतं। सीमा जेव्हा आता रूममध्ये येते दरवाजा लावून घेते आणि बघते आणि विचारते की काय ग तू का मला भेटायला बोलावलंस, नक्की तुला काय बोलायचं आहे आणि तू आता माहीचे कपडे वगैरे का घातलेस, नक्की काय झाले, तू आम्हाला सोडून कुठे जाणार आहेस का, असे अनेक प्रश्न आता सीमा तिला विचारत असते। तेव्हा आता माही म्हणते की क्यूट आंटी अगं माझ्या घरी थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे मला जावं लागेल आणि खरंच मला रमा बनून या घरामध्ये राहायला सुद्धा आवडते आणि ते सर्व मला करायचे सुद्धा आहे परंतु आता मात्र माही बनून मला घरी तिकडे जावं लागेल आणि याची सर्व तयारी मी केलेली आहे कारण मी अक्षयला सांगितलं की मला माझ्या माहेरी 3 दिवस जायचे आहे आणि हे पग मी माहेरी चाललेले आहे। मग मी आता माहेरी रमाच्या नाही तर माहीच्या माहेरी चालले आणि अक्षयने जर काही हट्ट केला की त्याला तिकडे यायचं असेल म्हणजे त्याला रमाच्या माहेरी जर यायचं असं त्याने हट्ट केला तर प्लीज त्याला थांबवशील का क्यूट आंटी, एवढं काम मग तू माझं करशील का। तेव्हा आता सीमाचे डोळे भरून येतात। सीमा म्हणते की अगं हे पग मी अक्षयला तिकडे नाही येऊन देणार, ते सर्व काम मी करेल परंतु एक गोष्ट मला सांग की तू परत नक्की येशील ना। हे पग एक रमा बनून तू आपलं अख्खं आयुष्य आम्हाला दिलं, या घराला दिलं, आम्ही तुला 3 दिवस नाही देऊ शकणार का माही, त्यामुळे जातो आणि तुझी सगळी कामं नीट व्यवस्थित करून ये परंतु नक्की ये। तेव्हा आता माही म्हणते की हे पग क्यूट आंटी मला आईचं प्रेम कधीही मिळालेलं नाही परंतु तुझ्याकडून मात्र मला ते आईचं प्रेम नेहमी मिळालं, थँक्यू खरंच। तेव्हा आता माही आता सीमाच्या डोक्यावर हात ठेवते आणि सीमा तिला म्हणते की हे पग तू शपथ घे माझी की तू परत येशील म्हणून। माही म्हणते की अगं क्यूट आंटी तू काय वेड्यासारखं बडबडते ग, अगं शपथ वगैरे काही नसतं, उलट अगं तुम्हाला आशीर्वाद दे म्हणून सीमाचा हात धरते आपल्या डोक्यावर ठेवते कारण मी ज्या कामासाठी चाललेले आहे ते काम छान होईल ओके। तेव्हा आता सीमाचे डोळे भरून येतात। सीमा आता तिच्याकडे बघत असते तेव्हा आता माही सीमाचा हात हातामध्ये घेते, एक मस्त किस घेते आणि म्हणते की हा हात परत असा डोक्यावर कधी ठेवता येईल माहिती नाही। तेव्हा मात्र सीमाला वेगळंच वाटतं। सीमा म्हणते की का ग तू असं बोलते, तू खरंच सांग मला की तू पळून जाणार आहेस। तेव्हा आता माही म्हणाले हो ग अगं क्यूट आंटी मी फक्त 3 दिवस चाललेले आहे आणि हे इतकं सोपं नाही की तुम्हाला सगळ्यांना सोडून 3 दिवस राहणं। तुला म्हटले ना की मला इकडे राहण्यासाठी आवडतं परंतु मला जावं लागेल काही दिवसासाठी तरी मला माही व्हावं लागेल। आता सीमा तिच्या डोक्याचा मस्त पापा घेते, माही मी तुझी कायम वाट बघेल, अगदी नक्की तू परत ये असं म्हणते आणि त्या घरातून बाहेर पडले। आता हे सर्व काही ती रमाला सांगते आणि रमाला म्हणते की त्यानंतर मी तुला शोधायचं ठरवलं, त्या घरातून मी बाहेर पडले आणि तुला शोधायला सुरुवात केली आणि खरं तर मी त्या नील आणि देविका यांना व्यवस्थित ओळख, त्यामुळे मला पूर्ण माहिती होतं, पूर्ण खात्री होते की ते तुला कुठेही ठेवणार नाही, ते नक्की तुला इकडेच ठेवतील म्हणून मी डायरेक्ट इकडे आले। आणि हे बघ ना रमा अगं तुला आता असं बघून खरंच मला खूप छान वाटतं, म्हणजे हे पग आपण जेव्हा एखादं कॅरेक्टर प्ले करत असतो म्हणजे हे पग ते सर्व करता करता आपण त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडतो आणि त्यानंतर मात्र अचानक ते कॅरेक्टर आपल्या समोर उभं राहतं, तेव्हा जसा आनंद आपल्याला होतोय ना तसा आनंद मला आत्ता झालेला आहे ग। तेव्हा आता रमाच्या हाताला ते अगदी ते जे दाव्याने तिला बांधून ठेवलेलं असतं तर त्याचे पूर्णपणे व्रणसे उठलेले असतात, तिच्या हाताला जखमा झालेल्या असतात। माहीच आता त्या हातांकडे लक्ष जाते, ती आता रमाला म्हणते की रमा अगं खरंच तुला खूप लागलेलं आहे ग, रमा तू एक
काम कर बरं, तू बस खाली, मी तोपर्यंत आलेच. आणि ती क्रीम आणायला निघून जाते आणि तोपर्यंत रमा खुर्चीवर बसते. माही तिच्यासाठी क्रीम घेऊन येते आणि मी तुला क्रीम लावून देते म्हणजे तुला बरं वाटेल, व्यवस्थित तुझ्या जखमा हे बऱ्या होतील. तेव्हा आता माही आपल्या हाताने तिच्या त्या जखमेवर क्रीम लावून देते. माहीला आता रमाची खूप मदत ती करत असते. तेव्हा रमा आता तिच्याकडे एकटक बघत असते आणि तिला म्हणते की खरंच मला हे कळत नाही की नक्की हे सर्व काय होते, जे काय चाललेले आहे हे सगळं. तर माही म्हणते की अगं तू टेन्शन घेऊ नकोस, मी सांगते तुला की हे नक्की काय चाललेले आहे. तेव्हा आता जेव्हा रमाचा अपघात झालेला आहे ते सर्व आता माही तिला सांगायला सुरुवात करते. आणि हे बघ रमा, जेव्हा तुम्ही पाचगणित होता राईट ना, आय थिंक तू त्या दिवशी अक्षयची वाट बघत होती. आणि हे बघ जेव्हा तू तेथे होती तेव्हा नील आणि मी सुद्धा गाडीमध्ये तेथेच होतो. आणि हे बघ माझी गाडी तेव्हा नील चालवत होता, परंतु नीलने मात्र तेव्हा दारू प्यालेली होती. दारू पिऊन तो गाडी चालवत होता. आणि हे बघ तेव्हा तो इतक्या फास्ट अशी गाडी चालवत होता आणि तेव्हा तू रस्त्यावरून चालत होती आणि तेव्हा मात्र नीलने अगदी समोर जे काही आहे त्याकडे लक्ष दिले नाही आणि त्या गाडीने मात्र तुला उडवून दिले. तेव्हा मात्र आमच्या गाडीने तुला उडवले. तर आता गाडीने उडवलं असं म्हटल्यानंतर आता रमाला खूप मोठा धक्का बसतो. ते सर्व काही क्षण आता रमाच्या डोळ्यासमोर येतात. तेव्हा रमा म्हणते की काय, आणि रमाला धक्का बसल्यानंतर काय असं विचारल्यानंतर माही म्हणते की हो यस रमा. आणि हे बघ तेव्हा जेव्हा ही घटना घडली तेव्हा मात्र तुझा चेहरा मात्र माझ्याकडे नव्हता, तुझी पाठ माझ्याकडे होती. तेव्हा मात्र मी तुला बघू शकले नाही. तेव्हा मला हे सुद्धा ओळखलं नाही की तू माझ्यासारखी दिसते म्हणून. आणि त्यानंतर मग नील सुद्धा माझ्या मागे धावत आला होता. तेव्हा आता नील तिला म्हणत असतो की चल घरी, परंतु आता माही तेथून निघायला तयार नसते. माही म्हणते की आपण त्यांना हेल्प करायला हवी, परंतु नील मात्र तिला जबरदस्तीने काहीतरी कारण सांगून तेथून घेऊन जात. आणि नीलने मला गाडीमध्ये पाठवून दिले आणि तो मला म्हटला की सर्व काही मी मॅनेज करतो. आणि त्याने मला नंतर येऊन खोटं सांगितले की तुला मदत मिळालेली आहे, तुझा जीव सुद्धा वाचलेला आहे. तेव्हा मला खूप टेन्शन आले होते, परंतु तुझा जीव वाचला म्हणून मी टेन्शन फ्री झाले होते आणि डोक्यातील हा विचार मी काढून टाकला होता. परंतु अगं तेव्हा तर तसं काही झालेलं नव्हतं. नील मात्र माझ्याशी सगळं काही अगदी खोटं बोलला होता. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र माझी एंगेजमेंट होती. देविकाने दुसऱ्याच मुलाशी माझं लग्न ठरवलं होतं आणि वेगळ्याच मुलाबरोबर माझी एंगेजमेंट असल्यामुळे मला ती एंगेजमेंट करायची नव्हती. आणि तेथून मात्र मी आता बाईकवरून तेथून पळून गेले. नील बरोबर घरातून मी लग्न करण्यासाठी तेथून पळाले. आणि जेव्हा मी घरातून बाहेर पडले तेव्हा मात्र नील मला म्हणाला होता की मी आत्ता लग्न नाही करू शकत, काही दिवस थांबावे लागेल, आपल्याला हे लग्न लगेच करता येणार नाही, कारण त्यासाठी आपल्याला खूप काही असे प्रॉब्लेम्स आहेत. आणि मला त्याने काही दिवस बाहेरच राहण्यासाठी सांगितले होते. तेव्हा मात्र मी जेव्हा एका हॉटेलमध्ये गेले तेव्हा मात्र माझे देविकाने सर्व काही क्रेडिट कार्ड वगैरे बंद करून ठेवले होते. माझ्याकडे पैसा सुद्धा शिल्लक नव्हता आणि त्यामुळे माझ्याकडे दुसरं असं काही ऑप्शनच राहिलेलं नव्हतं. आणि जेव्हा मी नीलला आता ह्या सर्व परिस्थितीत फोन करत होते तर नील माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नव्हता. आणि तेव्हा मात्र तो मला इग्नोर करण्याचा प्रयत्न करत होता, तो बोलायला सुद्धा तयार नव्हता. तर तेव्हा आता माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता, पैसे नव्हते, म्हणून मी एका मंदिरात तेथे एका पायरीवर जाऊन बसले होते. आणि हे बघ त्या मंदिरात बसले असताना मात्र मला तेथे क्यूट आंटी भेटली. क्यूट आंटी म्हणजे अगं तुझी सासू. आणि तिने मला बघितल्यानंतर म्हणजे तुझी ती सासू सीमा. आणि त्यांनी जेव्हा मला बघितलं तेव्हा तिला रिअलाइज झालं. तेव्हा मात्र तिने मला रमा म्हणूनच अशी हाक मारली होती. तिला समजलं की मी तुझ्यासारखी दिसते म्हणून. त्याच वेळीच मात्र घरी सर्वांना असं कळलं होतं की रमाचा ऍक्सिडेंट झालेला आहे. तू सापडायला तयार नव्हती, सर्वांनी तुला खूप शोधले परंतु तू सापडत नव्हती. त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की तू परत कधीच नाही येणार म्हणून. तेव्हा आता रमाला आपल्या घरची आठवण होते, तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. माही तिला पुढे म्हणते की रमा अगं तुला माहिती आहे का, अगं तुझ्या घरच्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, अगदी वेड्यासारखं सर्वत्र ते तुला शोधत होते. अक्षयची काय अवस्था झाली होती, अक्षय सुद्धा अगदी वेड्यासारखं तुला शोधत होता. अक्षय जेव्हा जेव्हा रमाला शोधायला गेला आणि तेव्हा अक्षयला एका ठिकाणी त्या बाईने तुझं मंगळसूत्र हातामध्ये दिलं होतं. सर्व काही क्षण आता ती माही रमाला सांगत असते. त्याला अगोदर तुझं घड्याळ सापडलं आणि नंतर मंगळसूत्र. तेव्हा तो म्हणायचा की रमा मला काहीतरी संकेत देते की माझे रमा आहे म्हणून. आणि त्याने तुला शोधण्याचा खरंच खूप प्रयत्न केला. आणि तेव्हा मात्र अक्षयची अवस्था अगदी भयंकर झाली होती. सगळ्यांना भीती वाटत होती की जर अक्षयची अवस्था अशीच राहिली तर अक्षय खूप अशा वाईट परिस्थितीत जाऊ शकतो, त्याला जगणं सुद्धा अवघड होईल. आणि त्याची ही अशी अवस्था व्हायला नको म्हणून क्यूट आंटीने मला रमा बनून त्या घरामध्ये नेलं. आणि तुझा फोटो जेव्हा क्यूट आंटीने मला दाखवला आणि माझी रमा गेल्यापासून माझा अक्षय पूर्णपणे बिथरला. अगं त्याला जगण्याची काही सुद्धा उमेद राहिलेली नाही.
आणि तू मात्र माझ्या रमासारखी दिसते, म्हणून आता प्लीज तू आमच्या घरी चल, म्हणून क्यूट आंटीने मला घरी नेले. आणि तेव्हा मात्र माझं ट्रेनिंग सुरू झालं की माहीला रमा बनवण्यासाठी. तेव्हा मात्र आता सर्वजण मला रमाबद्दलच्या प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग द्यायला त्यांनी सुरुवात केली. मला तुझ्या घरच्यांनी प्रत्येकाने तुझ्याबद्दलची एक एक गोष्ट शिकवली, सर्व काही मला तुझ्याबद्दल सांगितले, प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग मला त्यांनी दिलं. अभिदादांनी सुद्धा खूप मदत केली. रमा कशी चालते, रमा कशी हसते आणि रमा कशी सर्व काही करते, तेव्हा प्रत्येकाने मला तुझ्याबद्दल अगदी तुझ्यासारखंच बनवलं. अगदी तुझ्या सर्व काही आठवणी, तू प्रत्येक लहानपणा म्हणजे जेव्हापासून मुकादमांच्या घरात आली तेव्हापासूनचे तुझं जे काही वागणं आहे त्या प्रत्येक मला गोष्टीचं ट्रेनिंग देण्यात आलं. आणि अक्षय समोर मला माही होते मी तर रमा बनून उभं करण्यात आले. आणि तेव्हा मात्र कुठे अक्षयची परिस्थिती ही स्थिरावली. अक्षय त्या धक्क्यातून बाहेर आला कारण त्याने मला बघितलं, म्हणजे त्याला असं वाटलं की नक्की मी तुझी रमा आहे तर. आणि आता अक्षयला याबद्दल सुद्धा अजूनपर्यंत काही माहिती नाही की मी माही आहे किंवा रमा आहे. तेव्हा मात्र आता रमाला मात्र आता ही सर्व स्टोरी ऐकून म्हणजे आता समजतं की आपला अक्षय कधीही दुसरा कुणाकडे गेलेला नाही, त्याचं दुसऱ्याबरोबर लग्नसुद्धा झालेले नाही. आपला अक्षय हा कायम आपलाच होता. रमा आणि अक्षय कधीही वेगळं नाही होऊ शकत. म्हणून आता रमाला हे सर्व ऐकल्यानंतर खरंच माही खरंच किती चांगले आहे, माहीबद्दल सर्व काही कळते. आणि मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा तू काही काळजी करू नको, ही माही आहे ना, ती माही तुझ्यासोबत कायम असेल, डोंट वरी, टेन्शन घेऊ नको. तेव्हा आता रमाला खूप मोठा एक आधार मिळतो, रमा खुश होते. त्यानंतर आता अक्षय आता माही ही झाले किती दिवस झाले, 2-3 दिवस होत तर आले, परंतु इने एक ह्या रमाने फोन सुद्धा केला नाही. काय मुलगी आहे, हिने मला फोन नाही केला, थांब मी आता तिला फोन करतो. हिचा कॉल सुद्धा नाही, हिचा मिस यू असा मेसेज सुद्धा नाही. आणि तेवढ्यात आता अक्षयचा फोन माहीच्या मोबाईलवर येतो. तेव्हा माही म्हणते की रमा हे बघ तुझ्या अक्षयचा फोन आहे. तेव्हा मात्र आता फोनचा आवाज तेथे आलेला असतो आणि हे नीलला ऐकू येतं. तर आता नील विचार करतो की रमा जेथे आहे त्या बंद खोलीत तेथे फोनचा आवाज कसा येत असेल. तेव्हा आता नील आता तेथे इकडे यायला निघतो, परंतु रमाने ओळखलेलं असतं. ती माहीला म्हणते की कोणीतरी इकडे येते. तेव्हा नील धावत धावत तेथे आलेला असतो आणि माही मात्र तेथून लपून बसलेले असते. आणि आता नील तेथे आलेला पाहतो आणि नील मात्र तेथे रमा आहे असं त्याला दिसल्यानंतर त्याला आता एक त्याचे टेन्शन कमी होते आणि तो आता सारखा तिकडे रमाकडे बघत असतो. तेव्हा मित्रांनो, आता माही रमा आणि अक्षय या दोघांना कसं परत एकत्र करते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी अक्षयला रमाला भेटून आणि रमाला खास अक्षयने दिलेलं गिफ्ट आहे तर ते गिफ्ट रमाला देऊन ती आता अक्षय समोर आता आपल्या खऱ्या रमाला कशी घेऊन येते आणि रमा आणि अक्षय यांची कशी भेट घडून आणते, हे सगळं काही बघणं खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.